नमस्कार मंडळी, आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे। हे बघा, व्हेजिटेबल स्टॉक वापरून व्हेजिटेबल सूप करून दाखवलेला आहे। मस्त असा सूप होतो। आपण पण नक्की अशा प्रकारे व्हेजिटेबल स्टॉक घरातच करून व्हेजिटेबल सूप करू शकता। साध्या पाण्यात केला तरी चालतो। तर चला तर आपण व्हेजिटेबल स्टॉक सकट व्हेजिटेबल सूप कसा करायचा ही रेसिपी पाहायला घेऊया। हे बघा, व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी जे आपल्या घरामध्ये आपण भाज्या आणतो त्या भाज्या साफ करून आपण जे बाकीचं असं सामान असं जे असतं ते टाकण्यासारखं ते टाकायचं नाही। व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता, जसं की कोबीचा पत्ता, फ्लॉवर वगैरे, गाजराचं की साईडची बाजू आपण तुम्ही कापता ती स्वच्छ धुवून, किंवा शिमला मिरची वगैरे, जर मेथीच्या काड्या असतील तर मेथीच्या काड्या पण तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आणि असा व्हेजिटेबल स्टॉक करायचा। व्हेजिटेबल स्टॉक करण्यासाठी 4 ग्लास पाणी घेतलं तर त्यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी होईपर्यंत आपल्याला ते करायचं। तर ह्यामध्ये मी आता थोडं तमालपत्र, जरासं आलं, लवंग, काळी मिरी हे पण घालून घ्यायचं आणि हे घातल्यामुळे अजून चांगला असा स्वाद येतो आपल्या व्हेजिटेबल स्टॉकला, त्याच्यामुळे ते घालून घ्यायचं। आता हे व्हेजिटेबल स्टॉक उकळून आपल्याला जवळजवळ 4 ग्लासाचं 2 ग्लास पाणी होईपर्यंत ते करून घ्यायचं। 2 ग्लास पाणी झाल्याच्या नंतर आपल्याला हा व्हेजिटेबल स्टॉक तर आपल्याला व्हेजिटेबल सूप करून घ्यायचं आहे। जेणेकरून जर तुम्ही जास्त बनवलं ना तर तुम्ही ते बाटलीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये तुम्ही भरून ठेवू शकता। आता हे मी व्यवस्थित असं गाळून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हेजिटेबल सूप करून घ्यायचं आहे। व्हेजिटेबल सूप करण्यासाठी व्हेजिटेबल स्टॉकचा जर तुम्हाला वापर करता येत नसेल तर तुम्ही नॉर्मल पाण्यामध्ये पण तुम्ही व्हेजिटेबल सूप केलात तरी चालून जातं। तर आता हे बघा, हे मी 3 माणसाला पुरेल एवढं व्हेजिटेबल स्टॉक केलेलं आहे। तर आता एका पॅनमध्ये मी तेल घालून घेते। तेल घालून घेतल्याच्यानंतर तुमच्याकडे जर तूप असेल, बटर असेल, त्याचा काही जरी अजून वापर केला तरी चालेल, पण हे आता मी 1 चमचा असा जायसारखं बटर घालून घेतलं आहे। बटरने थोडंसं तुमच्या व्हेजिटेबल सूपला छान अशी चव येते। एक असा कांदा आहे ना, तो बारीक करून घेतलेला आहे, तो पण घालून घ्यायचा। कांदा बारीक करून घेतल्याच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कमी तिखट असते ती मिरची घालून घ्यायची, जेणेकरून जर लहान मुलं जर खात असेल त्यांना थोडंसं तिखट लागू नये म्हणून जर आपल्याला मिरची कमी तिखट असेल तीच घालून घ्यायची, तिखट मिरची नाही घालायची। आणि थोडीशी लसूण घालून, 1 चमचा आलाचा कीस घालून आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे। आता मी ही लसूण घालून पण थोडंसं परतून घेतलं आहे। थोडंसं आलं आपल्याला बारीक चॉप करून घेतलेलं आहे, ते पण ह्यामध्ये असं छानसं परतून घ्यायचं आहे। पूर्ण करपू द्यायचं नाही, लाल करायचं नाही आहे, फक्त अगदी आपल्याला फक्त नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि तुमच्याकडे ज्या भाज्या असतील त्या भाज्या ह्यामध्ये घालून घ्यायच्या। आता माझ्याकडे फ्लॉवर, कोबी, गाजराचा कीस, आपल्याला शिमला मिरची, फरसबी ह्या मी भाज्या घालून घेतल्या। जर तुमच्याकडे ब्रोकली वगैरे असेल ना ती पण तुम्ही घातलात तरी चालून जाईल। आता यामध्ये थोडेसे वाटाणे घालून घेतले, मका असेल तर मक्याचे दाणे पण तुम्ही घातलात तरी चालेल, छान असं चव येतं। आता हे मी थोडंसं अगदी परतवून घ्यायचं, जास्त आपल्याला परतवायचं नाही तेलामध्ये, अगदी थोडंसं परतवून घ्यायचं, कारण हे आपल्याला नंतर शिजवून घ्यायचं आहे पाण्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं अगदी परतवून घ्यायचं आपल्याला ह्या तेलामध्ये आणि तुपामध्ये, बटरमध्ये। आणि व्यवस्थित परतवून घेतल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये थोडीशी अशी मी कांद्याची पात घालून घेतली। नंतर पण आपल्याला सूप झाल्याच्या नंतर वरून घालायची आहे, पण अशी थोडीशी आपल्याला तेलामध्ये ती कांद्याची पात पण थोडीशी परतवून घ्यायची। आपल्याला आता हे सर्व भाज्या परतवून झाल्याच्या नंतर आपल्याला व्हेजिटेबल स्टॉकचे असं थोडं करून 2 चमचे 3 चमचे काय ते घालून घ्यायचे आणि उरलेला बाकी सर्व जो स्टॉक आहे ना, आपल्याला 3 माणसांसाठी 4 माणसांसाठी काय जो करायचा असतो तो पूर्ण स्टॉक ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर जास्त झाला असेल तर तुम्ही तो भरून फ्रीजमध्ये, बाटलीत भरून फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता। आता हे बघा, हा व्यवस्थित आपल्याला हे होऊ द्यायचं आहे। तत्पूर्वी आपल्याला ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्यामध्ये काळ्या मिरी पावडरचा वापर करायचा आहे। आपल्याला हे कोणते मसाले वगैरे वापरायचं नाही आहे, फक्त काळी मिरी पावडर आणि कोथिंबीरच्या देठाचा वापर करायचा आहे। कोथिंबीरचे देठ तुम्हाला वाटत असतील तर घाला, नाही घातली तरी चालून जातं। आणि व्यवस्थित आता आपल्याला ह्याची चांगली अशी उकळी येऊ द्यायची। उकळी येऊ दिल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरू शकता किंवा भाकरीचं पीठ वापरू शकता। आता हे मी नाचणीच्या भाकरीचं पीठ वापरलं आहे। नाचणीच्या भाकरीचं पिठामुळे काय माहिती, व्हेजिटेबल सूप तुमचं छान असं हेल्दी, पौष्टिक असं होतं। आणि तुम्ही आजारी माणसांसाठी जर देत असाल तर थोडंसं तुम्हाला जर गाळून द्यायचं असेल तर भाज्या जर त्यामध्ये त्यांना खायला जमत नसतील तर गरम गरम तुम्ही हे सूप गाळून पण देऊ शकता। अशा प्रकारे हे सूप खूप चविष्ट होतं। नक्की तुम्ही अशा प्रकारे हे सूप करून पहा। आता आपल्याला ह्याला छान अशी उकळी येऊ द्यायची। उकळी येऊन झाल्याच्या नंतरच आपल्याला ह्यामध्ये तुमच्याकडे जर कोथिंबीर, आपल्याला काय कोबी किंवा
आपण कांद्याच्या पातीचा जो कांदा असतो तो पण ह्यामध्ये घालून घेतला तर खाताना थोडंसं कचकच दाताखाली आलं तर सूप आपल्याला खायला पण छान वाटतं आणि प्यायला पण छान वाटतं. त्याच्यामुळे आता हे मी उकळी येऊन दिल्याच्यानंतर गॅस बंद करून घ्यायच्यानंतर आपल्याला ह्यामध्ये कोथिंबीर आणि कांद्याची पात घालून घ्यायचे. तर हे बघा छान असं आपलं हे सूप तयार झालेलं आहे. एवढं होतं ते एवढं कमी झालं, म्हणजे जवळजवळ हे 4 ग्लास पाण्याचं 2 ग्लास पाणी करून 3 माणसांना पुरेल एवढं हे सूप तयार होतं. तर आता मी यामध्ये कांद्याची पात जी आहे ती घालून घेते आणि यामध्ये कांद्याची पात घालून झाल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतरच आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. तर हे बघा मंडळी, छान असं आपला व्हेजिटेबल स्टॉक करून व्हेजिटेबलचा स्टॉकचा वापर करून मी आता हे व्हेजिटेबल सूप आपणास करून दाखवलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास कायम भेटतच असते. आपण माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, हाईप करायला विसरू नका. चला तर आता इथेच थांबते. मस्त खा, स्वस्थ राहा. आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.